नंदुरबारच्या सातपुडा परिसरामध्ये दमदार पावसाची हजेरी। धडगाव, मोलगी, अक्कलकुवा आणि काकडदा परिसरामध्ये बरसत्या पावसाच्या सरी पिकांना जीवनदान मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान। कल्याण डोंबिवली परिसरामध्ये थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा रिमझिम पावसाला सुरुवात। अचानक पाऊस आल्यामुळे नागरिकांची तारांबळ। नाशिकच्या इगतपुरी शहरामध्ये पहाटेपासून जोरदार पावसाची हजेरी। ग्रामीण रुग्णालय ते गोळीबारवाडी रस्ता पाण्याखाली। वाडीतील 35 ते 40 आदिवासी घरांचा शहराशी संपर्क होतो। शहापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे डोळखाम बाजारपेठ परिसरामध्ये साचलं पाणी। अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान। सुट्टीचा दिवस असल्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ। परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस। अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधान, तर शहरातल्या रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हाल। रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळं खुलली। पावसाळी पर्यटनाचं मुख्य आकर्षण असणाऱ्या केंबुर्ली धबधब्यावर लोकांची प्रचंड गर्दी। नालासोपाऱ्यातील वालीपाट रोड परिसरामध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ नागरिकांचं आंदोलन। वीज पुरवठा नियमित आणि सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी। ठाण्याच्या तीनहात नाका परिसरातील यू लूप या वाहतूक सुधारणा प्रकल्पाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन। कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्केंसह अनेक पदाधिकारी उपस्थित। कोचीमध्ये राष्ट्रवादीच्या केरळ संघटना प्रतिनिधी मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक। बैठकीमध्ये पक्षाच्या सध्याच्या संघटनात्मक परिस्थितीचा आढावा। राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर। जिल्ह्यामध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या महिला आणि बालकल्याण कार्यालयाचं केलं लोकार्पण। यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर विद्यार्थी संघटना आक्रमक। केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात विद्यार्थ्यांचा मोर्चा। वसईमध्ये विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ नागरिकांची एल्गार रॅली। दिल्लीतील लाठीचार्ज आणि नीट पेपरफुटीचा तीव्र निषेध। दोषींवर कठोर कारवाईची मागणी। सांगलीत शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची सर्वसाधारण सभा वादळी। संचालक ऐकून घेत नसल्यामुळे शिक्षकांचा आरोप, तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्यामुळे गोंधळ। सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून राजकारण तापलं। सोसायटी ठरावावरून कराडमध्ये 2 गटात जोरदार हाणामारी। पोलीस ठाण्यामध्ये 10 जणांवर परस्पर विरोधी गुन्हा दाखल। अंबरनाथमध्ये शासनाच्या जमिनीवरील 2011 पूर्वीची सर्व अनधिकृत घरं आता अधिकृत होणार। आमदार बालाजी किणीकर यांची माहिती। स्थानिक रहिवाशांच्या लाठ्याला यश। वांद्र्यातील प्रसिद्ध रंगशारदा हॉटेलवर ईडीची मोठी कारवाई। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून 332 कोटी 24 लाखांच्या 2 स्थावर मालमत्ता जप्त। मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर कलानगर जंक्शन जवळ मोठा अपघात। भरधाव कारची 2 दुचाकींना धडक। अपघातामध्ये 2 ते 3 जण जखमी। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवड बाह्यवळणावर पालखी महामार्गावरील उड्डाण पुलावर अपघात। भरधाव कारची ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक। अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी। जळगाव शहरातील आरेल चौफुलीजवळ भीषण अपघात। अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये 48 वर्षीय संदीप अलकरी यांचा मृत्यू। पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू। नीट परीक्षेचा निकाल लागताच बीडच्या परळीतील 18 वर्षीय विद्यार्थी घरातून बेपत्ता। अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थी नाराज असल्याची माहिती। आदित्य राठोड असं बेपत्ता मुलाचं नाव। 17 जुलैच्या रात्रीपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा पोलिसांकडून शोध। गोंदियाच्या सोनगाव शेत शिवारामध्ये आढळली बिबट्याची 2 पिलं। परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असल्यामुळे वन विभागानं पिलांना सुरक्षित ठिकाणी हलवलं।